All the best, but the captain show the good cricket. Game on. सामना सुरू होतोय. पहिला चेंडू या ठिकाणी मात्र आपण पाहतो पहिला चेंडू फलंदाज सलामी फलंदाज मैदानावरती आपण पाहतो निहाल स्ट्रायकरवरती आणि स्ट्रायकरवरती फलंदाज निखिल असे दोन सलामी फलंदाज मैदानावरती पाहायला मिळतात. या ठिकाणी भाल संघाचे तो गोलंदाज अविनाश म्हात्रे ज्याला पहिला चेंडू या ठिकाणी स्पर्धेतील आजची चौथी रात्र या बेस मध्ये मोठा फटका कार्पेटच्या माध्यमातून चेंडू ढकलून देतो स्टेट ऑन दी डीप लॉंग ऑफ. तोपर्यंत मात्र फक्त सिंगल होती आणि एका धावेनं अकाउंटला ओपन केलं, एका धावेनं खातं खुलं केलं मैदानावरती. यावेळेस भाल संघानं सामना भाल विपक्ष नितलस अशा दोन बलाढ्य संघामध्ये पाहायला मिळतोय. नितलस संघ नाणेफेकी जिंकला आणि प्रथम शतक स्वीकारल्या. फलंदाजीला आमंत्रित करतोय भाल संघाला, ज्या भाल संघानं दुसऱ्या चेंडूपती अकाउंटला ओपन केलं एका धावेनं. अतिशय मोठी स्पर्धा आपण पाहतो सुनील क्रिकेट संघ नेवालीपणा आयोजित प्रकाश झोतील नाईट स्पर्धा. या ठिकाणी आलेल्या सर्व तमाम प्रेक्षक वर्गाचं स्वर्गीय अनंत शेठ गवली स्मृती चषक 2017 मध्ये आलेल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. पहिला सामना बिग पॉइंट दोन बलाढ्य संघामध्ये चेंडू या ठिकाणी मात्र निखिल साडी तोपर्यंत डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न होता. एक धाव एकवटली गेली. एका धावेनं अकाउंटला ओपन केलं फलंदाज निखिल. या फलंदाजानं निहाल आणि निखिल असे दोन फलंदाज मैदानावरती आहेत. दोघांना शांत स्वरूपात दाखवली आहे कारण सिंगल एक धावेने दोघांना फलंदाजांना अकाउंटला ओपन केलं. अप्रतिम सामना दोन बलाढ्य संघामध्ये पाहायला भेटणार आहे कारण एका बाजूला नितलस संघ दुसऱ्या बाजूला भाल संघ मैदानावरती. चेंडू मोठा फटका घेण्याचा प्रयत्न खराब क्षेत्ररक्षण शॉट एक्स्ट्रा कव्हर मध्ये यावेळेस चेंडू एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेकडे पहिला चौकार. महाराजांची शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती. महाराजांची कीर्ती बेफाम भल्यानं कुठला घाम याला कोण घालील येसेने. आपण पाहतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पुष्पहार घालून आपण स्पर्धेला सुरुवात केली होती. नाही कुणापुढे झुकला नाही कुणापुढे वाकला असा मर्द मराठा शिवराय ऐकला. चेंडू गुडलेस पडबती मोठा फटका घेण्याचा प्रयत्न यावेळेस मात्र आपण पाहतोय चेंडू ऑफसाइड रिजन मध्ये खेळण्याचा प्रयत्न दाखवला होता. मध्ये चेंडू बॅटचा संपर्क होत नाहीये. निदान चेंडूचे सांगता डबल कबड्डी धावा स्कोर मोजॉन 6 रन. पहिलं षटक मार्गस्थ असताना बाल संघाने शांत सुरुवात दाखवली. पहिला पाबा सर्कल मध्ये या बाल संघाला मोठ्या धावांची आवश्यकता. मात्र यावेळेस मोठा फटका स्किलिंग शॉट यावेळेस मध्ये चेंडू लॉंग ऑन रिजन मध्ये सेट ऑन दी लॉंग ऑन. तोपर्यंत फलंदाजामध्ये अवधी होता दोन धावा एकपडण्याचा. दोन धावा एकपडतात षटक देखील समाप्त होतं. पहिला पाबा सर्कलचा खेळ समाप्त झाला आणि बाल संघाने पहिला पाबा सर्कल मध्ये फलंदाजी करताना बिनबाद 8 धावा अशी संत आणि शांत सुरुवात या मैदानावरती. म्हणजे आली आदिलशहाची आई बरका नजरेत तिचा अंगार दरबार झाला गपकार कुणी घेईना पुढाकार साऱ्यांनीच मानली हार. इतक्या अचानक एक सरदार उठला बोलला मैं लाऊंगा शिवाजी को. हम त्यानं विडावून अतिशय चांगलं संगीत आपण पाहतो सातत्यानं पहिल्या रात्रीपासून आज देखील इतिहासाच्या पानावर रेतीच्या मनावर मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे राजा शिवछत्रपती छत्रपती शिवाजी महाराजांना पुन्हा एकदा त्रिवार मानाचा मुजरा आलेल्या सर्व तमाम प्रेक्षक वर्गाचे स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे. आपण स्पर्धा एन्जॉय करता सुनील क्रिकेट संघ नेवालीपाडा आयोजित स्वर्गीय अनंत शेठ गवली 2017 स्मृती चषक 2017 हे पर्व आपण पाहतो. पहिलं वर्ष चेंडू पॅडवरती जोरदार अपेल बॅटकडे पंचांचा इशारा होतोय. तोपर्यंत फलंदाज एक धाव एकवटतोय. एक धावेन आपण पाहतोय डबल की धावा होतात 9 धावा. दुसरीकडे गोलंदाज आपण पाहतो गोलंदाजच्या भोवती प्रमोद पावशे गोलंदाजचा वापर केलाय. प्रमोद पावशे अतिशय वेगवान गोलंदाज आहे. अतिशय चांगली गोलंदाजी या प्रमोद पावशेकडनं आम्हाला सातत्यानं पाहायला भेटली. नितलस संघाकडनं नेतृत्व करणारा प्रमोद पावशे ज्यानं कित्येक मैदानावरती फलंदाजच्या पायामध्ये बेड्या घातल्या. मध्ये ह्या मैदानावरती त्याचा क्रिकेट त्याचा खेळ कसा असणार आहे हे नक्कीच आम्हाला पाहायला भेटणार आहे. पहिला चेंडू अतिशय खोलवर टप्प्याचा त्यानं पेगला. मध्ये पहिला चेंडूवरती फलंदाज एक धाव एक पेडतोय. सांघिक धावा झालेत 9 धावा. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. गोलंदाज प्रमोद राईट आर्म ओव्हर द विकेट. बघा कशी
गोलंदाजी पाहायला मिळतो मैदानामध्ये लसित मलिंगाची आठवण करून देणारी गोलंदाजी आम्हाला या मैदानामध्ये पाहायला मिळते प्रमोदच्या माध्यमातून. तर प्रमोदनं सातत्यानं प्रत्येक मैदानामध्ये आपली छाप सोडली. तो प्रमोद पावश मैदानामध्ये पुन्हा एकदा अप्रतिम गोलंदाजी दाखवत आहे. कित्येक मैदान प्रमोदनं गाजवली आपल्या गोलंदाजच्या ताकदीवरती आणि या मैदानामध्ये पुन्हा एकदा अप्रतिम सुरुवात दिली आहे. प्रत्येक चेंडू यॉर्क फेकण्याचा प्रयत्न देत असतो कारण मलिंगाच्या स्ट्राईक मध्ये त्याची गोलंदाजी आम्हाला निश्चित पाहायला भेटली. चेंडू गुडलँड स्पोर्ट वरती पडला, त्याच्यानंतर पडला तर टेक ऑफ होतोय थोडासा मध्ये, त्याच्यानंतर फलंदाज शॉट आपण पाहतो लॉंग ऑन रेचर मध्ये शॉटचं सिलेक्शन दाखवलं आणि यावेळेस मात्र चेंडू बॅटचा संपर्क होत नाही आणि धाव चेंडूचे सांगता अप्रतिम गोलंदाजी या मैदानामध्ये पाहायला मिळतोय या दोन बलाढ्य संघामध्ये. एका बाजूला भाल संघ, दुसऱ्या बाजूला नेतला संघ. यास जबरदस्त गोलंदाजी गुडलँड स्पॉट वरती पुन्हा एकदा ऑन साइड मध्ये खेळण्याचा प्रयत्न दाखवत आहे. सातत्याने फलंदाज ऑन साइड ला खेळण्याचा प्रयत्न दाखवत आहे. प्रत्येक चेंडू गुडलँड स्पॉट वरती पडला मात्र त्याच्यानंतर फलंदाज मोठा पटका करण्याचा प्रयत्न दाखवत आहे. थोडस खराब क्रिकेट कारण फुटबॉलचा वापर फलंदाजाला दाखवता येत नाहीये. डबल की धाबा आपण आतापर्यंत 9 धाबा. यावेळेस ओव्हरपिच चेंडू पुलकात शानदार स्ट्रोक. यावेळेस मात्र चेंडू स्ट्रेट ऑन द डीप लॉंग ऑन गॉन 6 रन. आपुजल खाणे चिता जागतात नुसहिताने कान बोलला छाती ठोकून शिवबाला सातो चिरडून मरहबा कौतिक झाले दरबाराचे आन निघाला मोठ्या गुरडीचे एक गोड दळ पायदळ मौजा फाटा नाही बक्के अंगी 10 हातीच पळ पाहणारा तर यावेळेस मात्र आपण पाहतो 2 चेंडू बेट झाल्यानंतर तिसरा चेंडू वरती षटकार दाखवला आहे. बऱ्याच उशिरा मोठा पटका आम्हाला पाहायला भेटला आणि धावपडकी धाबा पण एकूण 16 धाबा आपण पाहतोय. चेंडू यास निश्चित आम्ही पंचांच्या इशाऱ्याची वाट पाहू. आउटसाइड द ऑफ स्टॉप पंचांचा सिग्नल येतो या ठिकाणी बाहेर. अतिरिक्त धाबा मारतात धावपडकामध्ये धाबा एकूण 17 धाबा. दुसऱ्या षटकाचा खेळ सूर्य कारण पहिला पॉवर सर्कल मध्ये आम्ही धाबा पाहिले तर केबल 8 धाबा आणि या षटकामध्ये आपण पाहतोय 5 चेंडू मध्ये धाबा आले एकूण 9 धाबा आम्ही पाहिल्यात. प्रमोद दुसऱ्या षटकात तर दुसऱ्या पॉवर सर्कल मध्ये प्रमोदनं चांगली गोलंदाजी दाखवली. चेंडू ऑप्शनच्या खूपच बाहेर. पंचांचा सिग्नल नो बॉल. पंचांचा सिग्नल नो बॉल येतोय मात्र फ्री हिट नाहीये. कुठलाही नो बॉल असला तर फ्री हिट नाहीये हे लक्षात ठेवा. मग धावपडकी धाबा आपण येतोय 18 धाबा. प्रमोद पावशण आतापर्यंत 5 चेंडू फेकलेत आणि प्रमोद पावशण तब्बल 10 धाबा खर्च केल्यात. अतिशय मोठं क्रिकेट आम्हाला पाहायला भेटणाऱ्या मैदानावरती 2 बलाढ्य संघामध्ये एका बाजूला आपण पाहतोय नितलस संघ मैदानावरती आणि दुसऱ्या बाजूला हा बाल संघ मैदानावरती. दोन्ही बलाढ्य संघ दोन्ही तुल्यबल संघ मैदानावरती असताना यावेळेस मात्र पहिला सामना रंगतोय. पुल्लेचा चेंडू जबरदस्त स्ट्रोक या ठिकाणी पाहायला भेटतोय. स्किलिंग शॉट गॉन 6 रन. DJ Vishal in the mix. नक्कीच आपण पाहतो आमच्या प्रेक्षक वर्गाला विनंती असेल सूचना असेल की आपण गाड्या आपल्या रोडवरती कोणीच पार्किंग करू नका. पार्किंग साठी आपल्या सगळे खूप जागा आहे. आपण रोडच्या त्या साईडला गाड्या पार्किंग करू शकता कारण त्या साईडला आपण पाहतो काकडवर संघाचा एक मोठं ग्राउंड आहे. त्या ग्राउंड मध्ये तुम्ही गाड्या पार्किंग करा. नाहीतर आपण पाहतो या साईडला देखील खूप जागा त्या देखील तिथे देखील आपण गाड्या पार्किंग करू शकता. फक्त रोडवरती कोणीच गाड्या पार्किंग करू नका प्लीज. आपल्याला महत्वाची सूचना असेल आपण कोणीच रोडवरती गाड्या पार्किंग करू नका. यावेळेस आपण पाहतो 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 24 धावा धापळ दिल्या. आपण पाहिलं तर गोलंदाज प्रमोद पावशेनं सुरुवात दमदार केली होती मात्र शेवटच्या क्षणी त्याने तब्बल 14 धावा 2 चेंडूमध्ये खर्च केला. चेंडू पहिला चेंडू स्टेट ऑन द मिड विकेट. क्षेत्ररक्षक चेंडूला क्षेत्ररक्षक होतो तोपर्यंत मात्र सिंगल होती. धापडकावरती धावा आपण पाहतोय 25 धावा धापडकती लागल्यात.
यावेळेस मध्ये आपण पाहतोय दोन बलाढ्य संघ आमने सामने पाहायला मिळत आहे. बल संघाची सलामी जोडी, ज्या सलामी जोडीने आपण पाहिलं शांत सुरुवात दाखवली, मात्र त्याच्यानंतर आपण पाहतोय आक्रमक पवित्र धारण केला या सलामी फलंदाजानं सेकंड ओव्हर मध्ये. फर्स्ट ओव्हर मध्ये आपण पाहिलं त्यांची शांत सुरुवात पाहायला भेटली होती, मात्र सेकंड ओव्हर मध्ये आपण पाहतोय फलंदाज 2 षटकार ठोकणारा फलंदाज निखिल यानं 2 षटकार बॅक टू बॅक ठोकले. यस निश्चित आपण पाहतोय एक अतिशय मोठी सूचना. बॅटचा स्पेस ओपन करतोय, फटाफट का स्ट्रेट ऑन दी लॉंग ऑन, डीप लॉंग ऑन. क्षेत्ररक्षक बॅकअप मध्ये आलं होतं, मात्र अवाकीच्या बाहेर चेंडू सीमा पार 4 धाबा. तर याच दरम्यान 29 धाबा आपण पाहतो. धावफलकावरती लागल्यात. अतिशय चांगले क्रिकेट पाहायला मिळतं. संत सुरुवात दाखवली आणि त्याच्यानंतर आपण पाहतो आक्रमक पवित्रा धारण केला. जबरदस्त क्रिकेट पाहायला मिळतं भाल संघाकडनं. अतिशय चांगली सुरुवात दिली होती, मात्र चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतोय मोठा फटका घेण्याचा प्रयत्न होता. फलंदाज स्ट्रायकर मध्ये सलामी फलंदाज निखिल आपण पाहतोय. पहिला फलंदाज आपण पाहतो ज्यानं आतापर्यंत निहाल ने एक चौकार ठोकला, तर निखिल एकूण 2 षटकार 1 चौकार दाखवला मैदानावरती. एकूण धावा धावफलकावरती स्कोर मोजून 29. आपण पाहतो 29 धावा धावफलकावरती लागल्यात. हा चेंडू दिशा देतोय, केवळ चेंडूला कट केलाय. आउटफील्ड पास्ट, चेंडू थांबत नाहीये. चेंडू सीमा रेषा पलीकडे 4 धावा. निश्चित आपण पाहतोय टेकडी मात्र चौकार येतो निखिलच्या बॅट मधनं. निखिलनं आक्रमक पवित्रा धारण केलाय. पहिला सुरुवातीला त्याने शांत सुरुवात दाखवली आणि यावेळेस मध्ये आक्रमक पवित्रा आक्रमण सुरू केलं एका बाजूनं निखिल या फलंदाजानं मैदानावरती. चेंडू बडाफटका घेण्याचा प्रयत्न होता. यास निश्चित अंपायर सिग्नल वाईड, आउटसाइड द लेग स्टंप, अंपायर सिग्नल वाईड. यांच्यामध्ये जो सामना जिंकेल त्याची नंतर सेकंड राऊंड ओबे कॅम्प आणि इनामपूर यांच्यामध्ये होणार आहे. तो सामना लगेच या ठिकाणी त्याच्यानंतर लगेच सामना होणार आहे. लक्षात ठेवा, जिंकणारे संघ आपण लक्षात ठेवा आपला सामना लगेच, जर इनामपुरी संघ जर सामना जिंकली तर यावेळेस मध्ये चेंडूला फिटकावून देतो स्क्वेअर लेग रिजन मध्ये. तोपर्यंत सिंगल होती, अप्रतिम क्षेत्ररक्षण, फक्त सिंगल आणि एका धावेच्या मदतीने आपण पाहतो धावपडकी धाबा. स्कोर मोजून 35. 35 धाबा. सलामी फलंदाजामध्ये एक चांगली साझेदारी. ज्या संघनायकानं विश्वास दाखवला, ज्या संघनायकानं या 2 फलंदाजांवरती विश्वास दाखवला होता, त्या अनुषंगाने फलंदाजी केली. कारण मोठी धावसंख्या बनवायची होती, या अनुषंगाने 2 फलंदाज मैदानामध्ये उतरले. मात्र त्याने सुरुवात थोडी शांत केली आणि त्याच्यानंतर आक्रमक पवित्रा धारण केला मैदानावरती. आक्रमण सुरू केलं दुसऱ्या षटकामध्ये आणि यावेळेस मात्र 35 धाबा या संघाने ठोकल्यात. यावेळेस मात्र याच आपण पाहतो चेंडू ऑप्शनच्या जबलून जातोय. षटक क्रमांक 3 समाप्त होतो आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय धावफलकावरती धाबा भाल संघाच्या बेनबाद 35 धाबा. आज गुरुवारचा दिवस आपण पाहतो साई भक्त या ठिकाणी आले असतील, त्यांचं देखील आपण स्वागत करूया. डीजे मास्टरने चांगलं संगीत लावलंय. साई बाबा कहते कि मत सोच कि तेरा सपना क्यों पूरा नहीं होता, हिम्मत वाले का इरादा कभी अधूरा नहीं होता, जिस इंसान की कर्म अच्छे है उसके जीवन में कभी अंधेरा नहीं होता.
यस निश्चित डीजे मास्टर आपलं स्वागत आहे. अतिशय चांगलं डीजे ऑपरेटिंग आम्ही पाहिलं मात्र या ठिकाणी आपण सातत्याने चौथी रात्र झाली त्यांच्या माध्यमातून चांगले संगीत आमच्या प्रेक्षकांच्या कानापर्यंत पोहोचल्यात. अतिशय चांगलं डीजे ऑपरेटिंग त्यांचं देखील आपण स्वागत करूया. तर याच दरम्यान आपण पाहतोय संयुक्त षटकाला मार्गस्थ गोलंदाज स्वप्नील गायकवाड गोलंदाजच्या भोवती स्ट्रायकरवरती फलंदाज निखिल पहिला चेंडू लाभ करण्याचा प्रयत्न शॉर्ट पॉइंट मध्ये आपण पाहतोय फलंदाज बाद होतोय. पहिला बिग विकेट फलंदाज निखिल बॅक टू द पवेलियन. चला मित्र संघ आपण विलंब करू नका कारण सामना फार उशिराने सुरू झाला मैदानावरती. त्यामुळे इथनं आपल्याला कॉल असतील की आपण विलंब करू नका. याच पद्धती नियम आहेत त्या नियमांचं आपण पालन करा कारण इथलं संघ एक अतिशय मोठा संघ आहे ज्यानं कित्येक मैदानं गाजवली. तर नितलज संघ रायगड डिस्ट्रिक्ट मधला एक नामवंत संघ MIDC एरियातील सर्वात बलाढ्य संघ आम्ही नेहमीच त्यांची गणना करत असतो आणि तो नितलज संघ या मैदानावरती कशा प्रकारे परफॉर्मन्स दाखवेल. एक अतिशय शिस्तबद्ध संघ आहे कारण आम्ही त्यांना प्रत्येक ठिकाणी पाहतो. त्यांचा खेळ त्यांचा अतिशय चांगला आम्हाला पाहायला भेटलाय. म्हणजे या मैदानावरती देखील बघा किती फास्ट त्यांचं प्रत्येक षटक 5 मिनिटांच्या अगोदर त्यांच्याकडनं फेकले जात आहे. कारण आपण पाहतो एक रणनीती बनवली गेली एका बाजूला आपण पाहतोय नितलज संघाकडनं. आता पहिला फलंदाज त्यांना यश प्राप्त आलं चौथ्या षटकामध्ये गोलंदाज होता स्वप्नील गायकवाड ज्यांना पहिला बिग विकेट या ठिकाणी घेतलाय. पहिला झटका दिलाय या ठिकाणी गुडलँड स्पॉट वरती अप्रतिम गोलंदाज बॅक टू बॅक चेंडू बिरदाव कारण फलंदाज जागेवरून खेळण्याचा प्रयत्न दाखवत आहे. वारंवार मोठ्या पटक्यांचा प्रयत्न दाखवत आहे. नवीन फलंदाज सोमनाथ मैदानावरती ज्यानं वारंवार मोठ्या पटक्यांची अपेक्षा दाखवली मैदानावरती. मात्र दुसऱ्या बाजूला सटीक लेंथ लाईन गोलंदाजी केली. अप्रतिम गोलंदाजी मैदानावरती पाहायला मिळतो प्रमोद स्वप्नील गायकवाड यांच्या माध्यमातून. स्वप्नील पुन्हा एकदा राईटमध्ये विकेट. चेंडू फ्रंटफुटला धावून जागा बनवण्याचा प्रयत्न चेंडूला भिटकावलाय. चेंडू बॅकवर्ड केलं क्रीज मध्ये तोपर्यंत दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न अप्रतिम रनिंग विकेट. दोन फलंदाजांमध्ये अप्रतिम टायमिंग पाहायला मिळते. तालमेल अतिशय चांगलं आणि दोघांमध्ये चांगलं कॉम्बिनेशन पाहायला मिळते. 2 धाबा कंप्लीट होतात. धावपळकावरती धाबा आपण पाहतोय 37 धाबा. पहिला फलंदाज बाजूला पहिल्या विकेटसाठी बाद संघाने तब्बल 35 धावेची साजेदारी दाखवली. फलंदाज निखिल आणि फलंदाज होता निहाल या दोन फलंदाजांमध्ये आम्हाला पाहायला भेटली. 35 धावेची साजेदारी या मैदानामध्ये आम्हाला पाहायला भेटली. गोलंदाज तयार चौथं षटक मार्गस्थ. गोलबा टप्प्याचा चेंडू बॅटचा पैसा पण करतो कबर रिझन मध्ये शतक झपाट्याने होतोय. चेंडूला उचलेल फेकेल तोपर्यंत मात्र 2 धाबा येतात. अतिशय चांगलं क्रिकेट दोन्ही संघाकडनं. क्रिकेटचं एक मादक आपण पाहतो या मैदानामध्ये पाहायला मिळतोय. अतिशय चांगलं क्रिकेट दोन्ही संघाकडनं सादर करताना दोन्ही संघ एका बाजूला फलंदाजी आपल्यातून होती आणि दुसऱ्या बाजूला गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळतंय. प्रेक्षक वर्ग 5 संघ मैदानामध्ये आलात त्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. सामना बिग पार्ट एका बाजूला आपण पाहतोय आज रायगड डिस्ट्रिक्ट मध्ये सामने देखील संघ देखील मैदानामध्ये उतरतील. मात्र पहिला संघ आपण पाहतो नितलज संघ त्याच्या समोर भाल संघ अतिशय मजबूत संघ. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न यास निश्चित 2 धाबा कंप्लीट होत आहेत. अप्रतिम रनिंग विरुद्ध विकेट 2 फलंदाजांमध्ये पुन्हा एकदा चांगला कॉल आणि यावेळेस मात्र 2 धाबा कंप्लीट होत आहेत. 39 धाबा धाबळकावरती लागल्यात. 41 धाबा 4 षटकांचा खेळ समाप्त होत आहे. प्रत्येक षटकाचा विचार केला तर 10.25 हे सरासरी गाळताना या भारत संघाने तब्बल 41 धाबा ठोकलेत मैदानावरती. शेवटच्या षटकामध्ये कितपत मजल मारतील की मात्र कितपत रोखवातील या ठिकाणी नितलज संघ मैदानावरती. नितलज संघाने 4 षटकामध्ये 41 धाबा खर्च केल्यात. मात्र येणाऱ्या षटकामध्ये किती धाबा खर्च करतील. निश्चित आपण प्रत्येक षटक 5 मिनिटाच्या अगोदर फेकणं अनिवार्य असेल. मात्र
या ठिकाणी आम्ही पाहिला की नितलस संघाने जबरदस्त क्रिकेट दाखवला. प्रत्येक षटक 5 मिनिटाच्या अगोदर हा नितलस संघ फेकतोय. मात्र जबरदस्त आपण पाहतो प्रतिस्पर्धा या मैदानावरती पाहायला मिळते. दोन संघामध्ये अतिशय मोठी लढाई या मैदानावरती, दोन संघामध्ये युद्ध या क्रिकेटच्या महासंग्रामामध्ये आहे. कारण आपण पाहतो एका बाजूला नितलस संघ, दुसऱ्या बाजूला आम्ही पाहतो या ठिकाणी भाल संघ. भाल संघाने 4 षटकामध्ये 41 धावा ठोकल्यात. शेवटचं षटक स्लॉगबलचं षटक. पहिला चेंडू लपटोचा चेंडू आपण पाहतो या ठिकाणी भिडकावून देतोय. चेंडू कार्पेटच्या माध्यमातून चेंडू मिड विकेट रिझन मध्ये आहे. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न, 2 धाबा यस निश्चित पूर्ण होतात मैदानावरती. जबरदस्त रनिंग विरुद्ध विकेट, चांगलं क्षेत्ररक्षण दाखवलं. आता फेकी त्याला ऍक्युरेट करता येत नाहीये. ऑन द स्टंप जर फेकी केली असती तर कदाचित एक धाव वाचवता आली असती. कारण क्रिकेटमध्ये एक एक धाव फार महत्वाची असते मित्रांनो. एक धाबेनं सामना गमावल्यानंतर किती दुःख सहन करावे लागतं, रक्ताचे अश्रू रडावे लागते जेव्हा तुम्ही एक धाबेनं सामना गमवत असता. मध्ये एक धाबेला फार महत्व क्रिकेटमध्ये आहे. ती एक धाव या नितलस संघाला वाचवावी लागेल. म्हणजे या दरम्यान मोठा फटका, स्टेट ऑन द डीप मिड विकेट. दुसऱ्या धाबीचा प्रयत्न, बघा पुन्हा एकदा चांगली रनिंग विरुद्ध विकेट. क्षेत्ररक्षण चांगलं होत आहे, फेकी बरोबर होत नाहीये. तुम्ही लेदर क्रिकेट पाहिलं असेल, लेदर क्रिकेटमध्ये तुम्हाला नेहमीच फेकी बाउन्स पैकी तुम्हाला पाहायला भेटते. मदत टेनिस क्रिकेटमध्ये तुम्हाला नक्कीच आपण बघतो ऑन द स्टंप पैकी आम्हाला पाहायला भेटते. मात्र ऑन द स्टंप पैकी या क्षेत्ररक्षकाला जमली नाहीये. अजून एक धाव एक्स्ट्रा येते मैदानावरती. जिथे एक धाव आहे तिथे नितलस संघ 2-2 धावा खर्च करतोय. कुठे का होईना या धावांचा त्यांना नक्कीच नुकसान होणार आहे जेव्हा तो संघ चेसिंग मध्ये उतरला मैदानावरती. पुन्हा एकदा मोठा फटका केंद्र प्रयत्न, यावेळी चेंडूला भिडकावून देतोय. चेंडू लॉंग लेग रिजन झोन मध्ये आहे. बघा दुसऱ्या धावेचा प्रयत्न दाखवलाय, डायरेक्ट टिप दिलाय. यावेळी यस निश्चित लाभलाय आणि फलंदाज धावचीत, बिग विकेट, दुसरा धक्का. यस निश्चित आपण पाहतो या ठिकाणी फलंदाज बाद झाला. धावचीच्या स्वरूपामध्ये दुसऱ्या धाव घेण्याचा प्रयत्न दाखवला होता. मात्र यावेळीच मात्र दुसरी धाव त्याला घेता आली नाही. फलंदाज बाद झाला. सलामी फलंदाज निहाल ज्याने एकच चौकार दाखवला होता. दुसरा सलामी फलंदाज निखिल ज्यानं जबरदस्त आपण पाहतो 23 धावेचं योगदान दिलं आपल्या संघासाठी. मात्र नवीन फलंदाज मैदानावरती येतात भानुदास. शेवटचं षटक आपण पाहतो. या षटकाचा विचार केला तर चेंडू झाल्यात 3 चेंडू झाल्यात. शेवटचं षटक मार्गस्थ दबडकी धामा आम्ही पाहिल्यात एकूण 45 46 धामा यस निश्चित आपण पाहतो. आता चेंडू गुडलेन स्पॉट वरती फेकला. पडल्यानंतर आपण पाहतो या ठिकाणी फलंदाजाला चकमा देतोय. चेंडू पडल्यानंतर काहीसा डीप राहिला आणि यष्टी रक्षकाच्या हातामध्ये बॅट अँड पॅटच्या मधून निघून जातोय. निधाव चेंडूची सांगता होती. शेवटच्या षटकामध्ये धाबा फार कमी येतात कारण 4 चेंडू मध्ये आतापर्यंत फक्त 5च धाबा आल्यात. पुन्हा एकदा डायरेक्ट हिट दिलाय, फलंदाज बाद. यस अजून एक धक्का भाल संघाला मैदानावरती. गुलाबा किल्ला माझ्या अलिबागचा गुलाबा किल्ला गुलाबा किल्ला. यावेळेस आपण पाहतो शेवटचं षटक साम या ठिकाणी पाहायला भेटतं. मात्र धाबा झाल्यात आतापर्यंत 46 धाबांमध्ये रोख लागली गेली आहे. कारण ज्या प्रकारे पहिल्या षटकामध्ये सुरुवात कमजोर होती तशा प्रकारे शेवटच्या षटकामध्ये पुन्हा एकदा या संघाची कमजोर सुरुवात. मोठा फटका, यावेळेस मात्र चेंडूला भिडकून देतो. पॉइंट कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून कव्हर रिझन मध्ये तोपर्यंत धाबा येत आहेत 3 धाबा कंप्लीट. अप्रतिम रनिंग विरुद्ध विकेट, 1 शॉट. यास पंचांचा सिग्नल 1 शॉट. बघा दुष्काळात 13वा महिना, आधीच धावा फार कमी होत्या. अशा परिस्थितीला फलंदाजाने 1 धाव निश्चित 1 शॉट घेतली. फक्त 2 धावा. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता मात्र या ठिकाणी आपण पाहतोय 1 धाव त्यांना शॉट आली
आणि यावेळेस मात्र एक धाव कमी येते या अकाउंट मध्ये. 48 धावा होतात. 5 सेक्शनचा खेळ समाप्त होतो आणि पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करताना भाल संघाने धावा बनवल्यात. 48 धावा एकूण 49 धावेचं लक्ष्य नितलं संघ समोर असणार आहे. तर चला भाल संघ आपण विलंब करू नका, लगेच मैदानावरती उतरा आणि क्षेत्ररक्षण सजवा. यास निश्चित मन शॉट एकूण 48 धावा 49 धावेचं लक्ष्य नितलं संघ समोर असणारा. नितलं संघ जेव्हा मैदानावरती उतरेल तेव्हा त्यांचा 49 धावेचं लक्ष्य कशा पद्धतीनं पार करेल की भाग संघाचे गोलंदाज या फलंदाजांना रोख लावतील. कारण नितलं संघाची ताकद ही त्यांची फलंदाजी आम्ही नेहमीच पाहिली प्रत्येक क्रिकेटच्या मैदानावरती. त्यामुळे नितलं संघाची फलंदाजी ही त्यांची ताकद आहे. कशा प्रकारे आपली ताकद साध्य करतील या मैदानावरती. 49 धावा पार करतील का, 51 धावांचा पल्ला गाठतील का की मात्र त्यांना रोख लावतील याचं प्रत्यक्ष धावतो ऐकण्यासाठी मायक्रोफोन वरती राहुल भोईर. या ठिकाणी आपण पाहतो आमच्या अतिथी कक्षामध्ये आमचे सन्माननीय अशोक महाराज म्हात्रे या ठिकाणी उपस्थित झाल्यात. मी सन्माननीय आमचे माझ्या अलिबागचा गुलाबाचा अतिथी कक्षामध्ये आमचे मान्यवर आहेत. आमचे सन्माननीय गणेश जाधव माजी सरपंच यांना विनंती करेल की आपण आपल्या शुभास या ठिकाणी सन्माननीय अशोक महाराज म्हात्रे यांचं आपण स्वागत करावं. आमचे बालचे अशोक महाराज या ठिकाणी उपस्थित होतात त्यांचं आपण अतिथी कक्षामध्ये स्वागत करूया. मी आमचे सन्माननीय माजी सरपंच गणेश जाधव यांना विनंती करेल की आपण आपल्या शुभास त्यांचं स्वागत करावं. कॅमेरामॅन आपण थोडंसं कॅमेरा बोलवा. या ठिकाणी स्वागत समारंभ आमच्या अतिथी कक्षामध्ये होतोय. तर यास आपण बघा याच्यानंतर आमचे सन्माननीय त्र्यंबक जाधव या ठिकाणी येतात, उद्योजक आहेत, त्यांचं देखील आपण स्वागत करूया. गणेश जाधव यांच्या शुभास चला नितलं संघ आपण सलामी फलंदाज पाठवा कारण वेळ फार झाली. यापूर्वी सामना देखील असणारे इनामपुरी आणि ओबे कॅम्प या दोन संघामध्ये आहे. दोन्ही संघाला देखील कॉल आहे की आपण नाणीसाठी आमच्या अतिथी कक्षामध्ये यावा. तर याच दरम्यान आमचे सन्माननीय लक्ष्मण जाधव यांचं देखील स्वागत केलं जाईल. गणेश जाधव माजी सरपंच यांच्या शुभास सामना या ठिकाणी सुरू होत आहे. या ठिकाणी आपण पाहतोय 49 धावेचं लक्ष्य 51 धावेचं पल्ला गाडायचं आहे. कशा पद्धतीने धावा चेस करतील की भाल संघ त्यांना रोखतील याचं प्रत्यक्ष धावतो ऐकण्यासाठी मायक्रोफोन वरती ठाण्याचा बुलंद आवाज राहुल भोयर. थँक्यू. हॅलो चिक हॅलो 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 चिक हॅलो. थँक्यू थँक्यू योगेश. हिंदुगिरीच्या बादशाह मी तलवार आमची राणी दादागिरी तर करतोच आम्ही बाकी सर्व शिवांची मेहरबानी. तर शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला नंतर पूजन करू त्यांना मात्र मानाचा मुजरा तीव्र मानाचा मुजरा तर वया मात्र आजच्या 4थ्या रात्रीमध्ये पण सामना बघू यावेळेस मात्र मैदानावरती दोन चांगले संघ आमने सामने आहेत. आपल्याला सामना अतिशय चांगला पाहायला भेटणार. खेळाचं पहिलं सत्र संपलंय, फर्स्ट सेक्शन संपलंय. धावांची इन्व्हेस्टमेंट डबल बघितली तर आपण यावेळेस येत आहेत. विचार केला तर 48 धावा दाबालकावरती तर 49 धावेची गरज आहे. या दरम्यान सामना जिंकण्यासाठी मैदानावरती विचार जर केला त्या नितल्या संघाला नितलत विपक्ष बाल बिग फाईट सामना 4थी रात्री या स्पर्धेची आणि सातत्याने आमचा लाडका प्रेक्षक वर्ग या मैदानाचा चव फिरला आहे. तर सर्व प्रेक्षक वर्ग नक्कीच मी आभार व्यक्त करेल की त्यांनी भरपूर आम्हाला प्रेम दिला 3 रात्रीमध्ये. त्या 4थ्या रात्रीमध्ये सर्वांचं स्वागत असेल. आमच्या मान्यवरांचं स्वागत, आमच्या प्रेक्षकांचं स्वागत आणि मात्र या दरम्यान दोन्ही संघाला खूप खूप शुभेच्छा. तर पंचांचा सिग्नल आहे फक्त 25 मिनिटं स्ट्रिक्टली वॉर्निंग. पहिला चेंडू फेकतो गोलंदाज समीर, स्ट्रायकरला मात्र रवी. हा चेंडू ऑन साईडला माझा प्रयत्न होता, चेंडूच्या मिनिट मध्ये नव्हती, चेंडूच्या लेंथ मध्ये नव्हती तोपर्यंत. चांगल्या प्रकारची गोलंदाजी. पहिला चेंडू लेग बायचा येतोय, लेग बायचा मात्र पंचांचा आमचा इशारा आमच्याकडे येतो का हा चेंडू मात्र पॅडवरती आलेला तोपर्यंत धावसंख्या 1 नील. अकाउंट ओपन होतो. या दरम्यान मैदानावरती धावसंख्येचा श्री गणेशा 1 धाव येते. 49 धावेची गरज. सामना जिंकण्यासाठी नितला संघाला बिग फाईट सामना. आजची 4थी रात्र आपण बघितली तर सातत्याने तर 3 रात्रीमध्ये चांगलं क्रिकेट पाहायला भेटलं. तर कालच्या रात्रीमध्ये गावदेवी काकडवाल दुसऱ्या बाजूला दॉर्लिस संघाने सुपर 8 मध्ये प्रवेश केलाय.
पहिल्या दिवसामध्ये आपण बघितलं पडले आणि त्याच्यानंतर सरवली संघाने मात्र सातत्याने चांगलं क्रिकेट दाखवलं. त्याच्यानंतर आगासनाने बाजूला अडवली संघाने सुपर 8 मध्ये प्रवेश केलाय. सिग्ना चेंडू ऑन साईडला बोल केला आहे. क्षेत्ररक्षक त्याची वेगाने चेंडूची फील्ड होईल तोपर्यंत फेक होते. तर 2 धावा कंप्लीट. चांगलं कॉम्बिनेशन दोघांमध्ये. तर संख्या 2 येते. 3 धावा येतात धाबलकावरती. तब्बल 49 धावीची गरज आहे. इथनं जर सामना जर जिंकत असेल सातत्याने विकेट टेकिंग गोलंदाजी जर इथनं सामना जर जिंकत असेल मैदानावरती नितलच संघाला तर चांगलं क्रिकेट दाखवणं या अतिशय महत्वाचं असणार आहे. बिग फाईट सामना. समीर हा चेंडू बॅकफीटला गेले होते. शेवटच्या मोमेंटला स्वॅरकॅटच्या मध्ये चुल्ला घेऊन काढलाय. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षक जगदीश तोपर्यंत फक्त सिंगल येते. दरम्यान 4 धावा धाबलकावरती. सामना बघतोय मैदानावरती नितलस विपक्ष बिग फाईट सामना. चांगल्या प्रकारचं क्रिकेट जरी 49 धावा धाबलकावरती असल्या तरी मात्र सामना आपल्याला चांगल्या प्रकारचा पाहायला भेटेल याच्यामध्ये शंकाच नाहीये. तर स्ट्रायकरला फलंदाज मात्र यावेळेस रवी. Once again हा चेंडू डॉपे क्षेत्ररक्षक आधीच आपला बॅलन्स गमावून बसला होता. कारण का जेल या दरम्यान बनवायचा होता मात्र जगदीश आपला स्वतःचा बॅलन्स या दरम्यान सांभाळू शकत नाहीये. थोडेसे ते बघितले गेले तर स्लिप झाले. तोपर्यंत सिकी सिंगल कंप्लीट. तर धावसंख्या आतापर्यंत धाबलकावरती 5 धावा. समीर म्हात्रे गुंजप्रावरती. म्हणजे हा चेंडू शॉर्ट पोल थोडासा चेंडू पुलक्याचा प्रयत्न होता. चेंडू जातोय डीप मिड विकेट झोनला. क्षेत्ररक्षक आहेत निखिल. तोपर्यंत निखिल म्हात्रे. तोपर्यंत धावे येते 1. धावसंख्या अजून 1 येईल. दरम्यान 6 धावा संघी कोट्यामध्ये 6 धावा आतापर्यंत जमवतोय. 6 धावा मध्ये जमा केल्यात. चांगल्या प्रकारचं क्रिकेट या आजच्या 4थ्या रात्रीमध्ये पाहायला भेटेल. जबरदस्त सामना. समीर शपल झाली होती. दरम्यान लेट खेळले. चेंडू जातो कीपरच्या पाठी. शॉर्ट मॅन चेंडूची फील्ड होईल. सिकी सिंगल कंप्लीट. धाव अजून 1 येईल. ती क्षेत्ररक्षक होते दरम्यान भानुदास. दरम्यान धाव अजून 1 येते. धावा आतापर्यंत 7 होत आहेत. षटक क्रमांक 20 जर केलं आपण पहिलं मार्गस्थ असताना पहिलं षटक मध्ये दरम्यान आतापर्यंत संपला गेलाय. आणि धावसंख्या धाबलकावरती फक्त आणि फक्त 7 धावा. 49 धावीची गरज आहे. आणि पहिला षटक अतिशय चांगले फेकलाय समीर म्हात्रेने. चला स्ट्रिक्टली वॉर्निंग कारण आधीच सामना उशिरा झाला होता. योगेश इंद्रेकर आपण ताकीद करायची आहे. तुम्ही जास्त वेळ अजिबात घेऊ नका. क्विक फास्ट. तसेच आमचे प्रकाशदादा दूधकर एक जबरदस्त व्यक्तिमत्व आमच्या काकाडवालचे तेवढेच चांगले आयोजक आहेत. शनिवार बुवा चषकाचे प्रकाश बुवा दूधकर यांचा शुभ आगमन झालाय. यायचं आपण व्यासपीठावरती या 4थ्या रात्रीमध्ये आपला योग्य तो सन्मान केला जाईल. या व्यासपीठावरती भरपूर मोठी स्पर्धा बघतोय. मलंगरी विभागातील सर्वात मोठी स्पर्धा आपण बघतोय. प्रथमच प्रकाश होते स्पर्धा आपण बघतोय. सुनील क्रिकेट संघ नेवालीपाडा आयोजित भव्य दिवशी स्पर्धा. अनंत शेठ स्मृती चषक 2017 जबरदस्त आपण क्रिकेट स्पर्धा बघतो. अतिशय चांगल्या प्रकारची स्पर्धा भरवली गेली. भरपूर चांगला मात्र भरपूर मेहनत घेतली. भरपूर परिश्रम केले या स्पर्धेसाठी. सध्या आज बघतो 4थ्या रात्रीमध्ये भरपूर चांगला आपल्याला क्रिकेट पाहायला भेटलाय. तो वन्स अगेन नो बॅक टू क्रिकेट वर आपण सामना करेन. दरम्यान 7 धावा आतापर्यंत येत आहेत. षटक क्रमांक 2 गोलंदाज कृष्णा मडवी. हा चेंडू ऑन साईडला खेळून काढलाय. चेंडू डीप मिड विकेट झोनला चेंडू येतो. फील्ड होईल. फेक होती तोपर्यंत चांगल्या प्रकारचं क्रिकेट. क्षेत्ररक्षक होते दरम्यान गणेश म्हात्रे. धावसंख्या अजून 1 ने येते. 8 धावा आतापर्यंत 49 धावीची गरज आहे. 8 धावा अजून येतात. अजून 41 धावीची गरज असणार आहे सामना जिंकण्यासाठी मैदानावरती. यावेळेस नितल्या संघाला कृष्णा मडवीचा वापर या दुसऱ्या षटकामध्ये सर्कल पाबंदीच्या. हा चेंडू लिडिंग एज स्वतः कृष्णा मडवी जेल खाली कॉर्डन बोलवतोय. फलंदाज बाद. पहिला ब्रेक तू पहिला झटका मैदानावरती. यावेळेस नितल्या संघाला बिग विकेट. थँक्यू डीजे. तर पहिल्या विकेटचे बदल पहिला झटका बसले बघितले तर मैदानावरती विचार जर केला तर यावेळेस नितेश बघितले तर नितल्या संघाला पहिला झटका. फलंदाज बाद होणारा फलंदाज यावेळेस दिनेश बाद होतोय. तर वन डाऊन साठी जातात फलंदाज. या दरम्यान मंदिरच्या आतमध्ये तेजस
वंडावून सफला तेजस मैदानाच्या आतमध्ये जातो मात्र नक्कीच तुम्हाला नियम पुन्हा मी सांगतोय, तुम्हाला क्रॉसिंग जी पट्टी आहे तिथे तुम्हाला क्रॉसिंग कंपल्सरी करायची आहे, तुम्हाला चेसिंग कंपल्सरी करायची आहे. या स्पर्धेचा नियम तुमच्या मी पोहोचवतोय. जर कीपर क्लोज जर असला, कीपर जर क्लोज असला तर तुम्हाला जर धाव घ्यायची असेल तर तुम्हाला दोन्ही खेळाडूंना क्रीज सोडणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे. कीपर क्लोज असल्यावर याच्या पण दखल घ्या. आपण गार्ड प्लीज मैदानाच्या आतमध्ये कोणी काढू नका. जो कोणता खेळाडू गार्ड काढताना आढळेल कीपरच्या चेंडू तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण आपलं काम चोखपणे बजावलाय. बघितलं तर शॉट फाइंडिंग झोनला या दरम्यान मारण्याचा प्रयत्न होता त्याच्यावरून, तसं काय होत नाहीये. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण. बॅक टू बॅक दुसऱ्या विकेटचे बदल बॅकफुटला मैदानावरती नितला संघ. शिरडी वाले बाबा आया हूँ मैं तेरे शिरडी में, शिरडी वाले बाबा आया हूँ मैं तेरे शिरडी में, साई दर्शन दे मुझको वो अपने चरणों में, बाबा दर्शन दे मुझको वो अपने या बाते चांगलं संगीत बघितलं सर्व या दरम्यान ओम साई डीजे खिडकाळी आमचं सर्व मात्र या दरम्यान डीजे मास्तर आमचे सज्ज होते. सातत्याने चांगलं संगीत तुमच्या लाडक्या प्रेक्षकांचे मन मात्र जिंकलेत. त्यांना सातत्याने चांगल्या प्रकारचं आपण संगीत ऐकतोय. संगीत डीजे त्याचे समालोचन आणि आमचं लाडक्या प्रेक्षक वर्ग या स्पर्धेचे प्रमुख घटक आमच्या नक्कीच आमचे ग्लोबल टेनिस क्रिकेटचे सर्व पूर्ण टीम सज्ज होती. पूर्णपणे जिम्मेदारी जबाबदारी या 5 रात्रीमध्ये त्यांच्यावरती होती आणि सातत्याने 4थ्या रात्रीमध्ये त्यांचं चांगल्या प्रकारचं कार्य. हा चेंडू हॅट्रिक बॉल, हॅट्रिक संपादन होतीये. जे काम जमलं होतं समीरला विकेट टेकिंग गोलंदाजी केली होती मात्र यावेळेस विकेट टेकिंग गोलंदाजी पहिल्या दरम्यान हॅट्रिक संपादन होतीये. बॅक टू बॅक 3 फलंदाज बाद बॅकफुटला बरं मैदानावरती यावेळेस नितला संघ. तू एक वीरा आई जगदंबा, तू रेणुका माझी, तू अंबा, तू भवानी शिवरायांची आई भवानी शिवरायांची. कृष्ण मडवी हॅट्रिक पहिली हॅट्रिक संपादन स्पर्धेमधील 4थ्या रात्रीमध्ये जे काम आपण बघितलं 3 रात्रीमध्ये आपण हॅट्रिक बघितलं 4थ्या रात्रीमध्ये छाप सोडली आहे. कृष्ण मडवीने हॅट्रिक संपादन केली आहे. पहिली हॅट्रिक या स्पर्धेची जाते. या दरम्यान कृष्ण मडवीच्या नावावरती जबरदस्त क्रिकेट. कारण का बघितलं आपण पहिल्या षटकामध्ये कमी धावा खर्च केला समीरने मात्र एकही ब्रेक तू नव्हता. मात्र यावेळेस जसा चेंडू हातामध्ये सोपला कृष्ण मडवीच्या छाप सोडली आहे. चांगल्या प्रकारचं क्रिकेट, अतिशय चांगलं क्रिकेट. आधीच मोठं जरी धावा कमी असल्या मात्र सामना आपल्याला अतिशय चांगल्या प्रकारचा पाहिला कारण का दोन्ही संघ अतिशय चांगले आहेत. तुलनेमान संघ आमने सामने. कृष्णा मडवी म्हणजे जबरदस्त डिलिव्हरी, अतिशय चांगल्या प्रकारचं क्रिकेट. चेंडू पडल्यानंतर टेकअप होत नाहीये, थोडासा बाउन्स झाला होता मात्र तसं मात्र त्याच लेनी जातो तोपर्यंत फलंदाज चारोका निश्चित. अजून एक चांगला चेंडू. पहिल्या चेंडूवरती 1 धाव खर्च केली त्याच्यानंतर बॅक टू बॅक 3 चेंडूवरती 3 मोठे झटके आणि बघितले तर त्याच्यानंतर हा 5वा चेंडू अतिशय चांगला फेकलाय. जबरदस्त कोणची आपल्यातून क्रिकेट चाप सोडली मध्ये कृष्णा मडवीने. सेकंड हा चेंडू बघितलं गेलं तर इनसाइड घेऊन काढला मिस टायमिंग शॉट. क्षेत्ररक्षक जेल खाली, चूक होणार नाहीये. चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण यावेळेस क्षेत्ररक्षक होते निखिलने आपलं काम चोखपणे बजावलाय. मात्र 4 फलंदाज या षटकामध्ये बाजू तर पूर्णपणे बॅकफुटला मैदानावरती जातोय. यावेळेस नितला संघ षटक क्रमांक 2 संपलाय. धावसंख्या फक्त आणि फक्त धापालकावरती 8 धावा धापालकावरती आणि बाद होणारे फलंदाज आतापर्यंत 4 फलंदाज बाद आणि धावसंख्या फक्त आणि फक्त धापालकावरती 8 धावा. डीजे मोडेल पण वाकणार नाही सातामची आगरी कोल्यांची, मोडेल पण वाकणार नाही सातामची आगरी कोल्यांची, मोडेल पण वाकणार नाही सातामची आगरी कोल्यांची, मोडेल पण वाकणार नाही सातामची आगरी कोल्यांची. यावेळेस बघितलं तर चांगल्या प्रकारचं संगीत डीजे मास्तर सातत्याने चांगलं संगीत आमच्यापर्यंत पोहोचवतात. आमचा लाडका प्रेक्षक वर्गाने मात्र सातत्याने मला भरपूर प्रेम दिला. तर लाडक्या प्रेक्षकांचं नक्कीच मी सातत्याने हृदयाच्या अंतःकरून त्यांचे मी आभार व्यक्त करेल. तुमचं असंच प्रेम होते राहू द्या. तर दरम्यान षटक क्रमांक 2 संपलाय. तर धावसंख्या दरम्यान फक्त आणि फक्त धावा येत आहेत. 8 धावा आतापर्यंत धापालकावरती नोंदवल्या गेल्यात आणि आतापर्यंत 4 फलंदाज जरवी बाद झालाय, दिनेश बाद झालाय, अशोक बाद झालाय, त्याच्यानंतर संभाजी तरे बाद झालाय.
तर नवीन फलंदाज गेले 6व्या क्रमांकाचा राहुल काडे आणि मैदानावरती फलंदाज खेळतो या दरम्यान तेजेश 3ऱ्या क्रमांकाचा फलंदाज आणि 6व्या क्रमांकाचा फलंदाज या दोघांमध्ये जर भागीदारी झाली तर आपल्याला सामना पुन्हा एकदा चांगल्या प्रकारचा पाहायला भेटेल. कारण का दुसऱ्या षटकामध्ये पुन्हा वर्चस्व प्रस्थापित केलं. कृष्ण मडवीनी चाप सोडली. फक्त 1 धाव खर्च करत 4 फलंदाजाला पेवऱ्यांचा जसा दाखवलाय. गोलंदाज सोमनाथ राणे हा चेंडू ऑन साइड ब्रेकावून दिला. गॅप टोट सिलेक्शन चांगल्या प्रकारची फलंदाजी होतीये. थोडासा दबाव होता, थोडासा प्रेशर होता, तो पूर्णपणे यावेळेस मध्ये खुला होतोय. पहिला संघर्षमय चौकार. यावेळेस बघितलं तर चौकार येतोय. धावसंख्या डबल फिगर मध्ये, डबल डिजिट मध्ये धावसंख्या आतापर्यंत येतात 12 धावा. आजच्या रात्रीमध्ये पहिला सामना एका बाजूला नितलं संघ तर दुसऱ्या बाजूला मैदानावरती हा बाल संघ. यावेळेस प्रेशर थोडासा मात्र कमी होईल कारण का चौकार दाखवला राहुल काडेने 6व्या क्रमांकाचा फलंदाज आणि पहिला चेंडूवरती आघात केलाय. चेंडू जर हरवला असेल तर रात्रीचा वेळ. चेंडू कदाचित जर भेटला नाही तर आपण द्यायचे. चेंडू भेटलाय चेंडू भेटलाय. कारण की स्वयंसेवक बघितलं गेलं तर सातत्याने पूर्णपणे सज्ज होत आहेत. तेवढेच चांगलं आमच्या आयोजकांना सातत्याने आमचे स्वयंसुद्धा मात्र प्रत्येक वेळेस चेंडू जेव्हा मैदानाच्या बाहेर होते तेव्हा मात्र मैदानाच्या आतमध्ये लवकरात लवकर आणण्याचा प्रयत्न. गेम प्ले होतो पुन्हा एकदा. धावसंख्या दाबलकोती 12 धावा येतात. सोमनाथ राणे वा चेंडू बोल केलाय. ताकदीचा योग्य तो वापर. मिड विकेट झोन क्लिअर करतोय. दमदार आघात, दमदार स्ट्रोक, षटकार. चांगलं संगीत आपण बघतोय. सैराट बघितल्याने भरपूर कपल्स सैराट झाले. तो आपण सैराट मात्र ऐकला कारण अजय अतुलचं तेवढंच गोड आवाज आणि नागराज मंदुरेने मात्र सातत्याने कन्फ्युज केला. आता सिनेमाचा मात्र ते प्रमुख होते. अर्ची आणि परीक्षा सातत्याने मात्र भरपूर कौतुक केलं. पुन्हा महाराष्ट्राने भरपूर प्रेम दिला. तेवढेच आमचे कपल्स अर्ची आणि परीक्षा बनण्याचा प्रयत्न भरपूर जणांनी केला. हरकत नाहीये. म्हणजे की हा चेंडू कोलबट्याचा फेकला गेला. स्ट्रॉंग अपील मध्ये उत्साह जास्त होता. आत्मविश्वास अजिबात नव्हता तोपर्यंत. डॉट बॉल वापसी केली आहे मात्र यावेळेस तेजेश मात्रेने बॅटचा बेस खोलाय. पहिल्या 2 चेंडूवरती आपण बघितला पहिला चौकार आणि त्याच्यानंतर दमदार षटकार. धावसंख्येपर्यंत बदलतीये. धावसंख्या दाबालकावरती 18 धावा येत आहेत. 4 गडी बाद 18 धावसंख्या. म्हणजे हा चेंडू ऑन साइडला भिरकावून दिलाय. तो क्षेत्ररक्षक जज करताय. चूक होणार नाही. फलंदाज बाद. झालाय. जिनी वादळ उडवण्याचा प्रयत्न केला. तिने धावांचा वनवा पेटवण्याचा प्रयत्न केला. या नाईट रजनी मध्ये तो फलंदाज तेजस मात्रे मध्ये बॅक टू पेव्हलियन झालाय. कारण की यश संपादन केलं एका बाजूने सोमनाथने षटकार चौकार दाखवला आणि त्याच्यानंतर ब्रेक थ्रू लागतोय. तेजस बाद झाले. पुन्हा एकदा बॅकफुटला मैदानावरती आपण बघितलं गेलं तर यावेळेस नितलं संघ त्यापुढील सामना असणारे इनामपुरी विपक्ष उभे कॅम्प सामना असेल तर लवकरात लवकर आपण यायचं नाणेफेकीसाठी प्लीज फास्ट. म्हणजे ना चेंडू सर बॅटिंग होऊन काढला. क्षेत्ररक्षक जवळपास कोणाच नाही. गॅप शॉट सिलेक्शन. जबरदस्त क्रिकेट मधला सर्वात सेफ फटका. स्ट्रेट टाइप अतिशय चांगल्या प्रकारचे क्रिकेट. दमदार चौकार.
थँक्यू विजय. तर दरम्यान 22 धावा इथं धापालकावरती आतापर्यंत त्या चांगल्या प्रकारचे क्रिकेट एक मागड षटक फेकलं या दरम्यान सोमनाथ राणेने. सोमनाथ हा चेंडू दरम्यान ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न. पंच लाईनचा विचार करतील. लाईन चुकीचे बघितले गेले तर आपण जे काम केलं समीरने धावा थांबवण्याचं काम केला. त्याच्यानंतर कृष्ण मडवीचा वापर केला. जे कृष्णाने 4 फलंदाजांना बाद केल्या. त्याच्यानंतर हा मागडा षटक पुन्हा नीतला संघ कमबॅक होतो. एका बाजूला विकेटचं पतन होतोय तर दुसऱ्या बाजूला सामना तेवढ्याच चांगल्या प्रकारचा नेट टू नेट फाईट देण्याचा प्रयत्न या दरम्यान नीतल्या संघाकडून केला जातोय. म्हणजे की ना चेंडूची वाट बघितली. ऑफ ड्राईव्हच्या माध्यमातून जबरदस्त क्रिकेट प्लॅटेड शॉट दमदार षटकार. हा मनपण साडी चोली चमचेक विराईला तुझ्या आशीर्वादाने ठेव सदा सुखी या कारले गावाला. पावसार जमलाय गो तुझे जत्रेला लोक सारी नाचतान गो तुझे पालखीला. हा मनपण साडी चोली चमचेक विराईला. तर 12 चेंडू समीकरण पर्यंत बदलतो की वेळ बदलतीये. विचार जर केला तर पहिल्या षटकामध्ये फक्त 7 धावा समीरने खर्च केला. त्याच्यानंतर कृष्ण मडवीने षटक फेकलं. फक्त 1 धाव खर्च केली 4 फलंदाजांना मात्र पहिल्यांदा सदा दाखवलं. त्याच्यानंतर आज षटक आपण बघतो भरपूर मोठा 21 धावा खर्च केला. सामना इथनं टर्न होतोय. इथनं मात्र सामना टर्न होतोय कारण का यावेळेस मात्र सामना बनवलाय कारण का या षटकामध्ये जास्त चांगलं क्रिकेट दाखवलंय. नीतल्या संघाचं कौतुक केलं पाहिजे कारण का बघितलं तेजसने चांगलं योगदान दिलं. छोटी मात्र महत्वपूर्ण मात्र सातत्याने आपली फलंदाजी दाखवली कारण का 10 धावांचं तो महत्वाचा योगदान दिला तेजसने. आणि त्याच्यानंतर मैदानावरती राहुल काटीने बॅटचा पोस्ट केलाय आणि त्याच्या सोबत आहेत विकास पावशेत. तुमचे गुणलेखे थोडस आपण लक्ष द्या. तर विकासने चांगल्या प्रकारचं क्रिकेट दाखवलंय. तब्बल 10 धावांचं योगदान हरकत नाहीये. माणूस माणसाकडे चुका होतील. एकूण धावापासून आता धापालकावरती विचार केले ते येत आहेत दरम्यान 29 धावा. तर समीकरण पण एकदा बदलतोय. येणारे 12 चेंडू अजूनही शिल्लक असल्याने जिंकण्यासाठी 20 धावेची गरज. 20 धावेची गरज असणारे कारण का सामना बघतो आपण तर परिस्थिती सामना अजूनही बॅलन्स आहे. सामना अजूनही जिवंत आहे कारण का सातत्याने बघितले तर चांगल्या प्रकारचं क्रिकेट नेट टू नेट फाईट. नितलास बनाम भाल कृष्णा मडवी सेकंड स्पेलला म्हणजे की ना चेंडू लेट केले होते. चेंडू जातो गली रिजन मधून आउटफील्ड पास आहे फरार चौकार. चांगलं संगीत शिवछत्रपती शिवाजी महाराजांचं संगीत सातत्याने पहिले 350 वर्ष झाले. इतिहास घेऊन मात्र अजूनही बसले तर तेवढंच त्या राजांचा दबदबा कारण का भगवा अजूनही अभिमानाने फडकतोय. तर भगव्याची मध्ये सातत्याने बघितलं गेलं तर सर आपण जरा गेम थोडं लवकर प्ले करा. जास्त आपण विलंब करू नका. अजूनही 14 धावा अजूनही 16 धावाची गरज असेल. ना चेंडू दरम्यान धाव घेण्याचा कॉल चुकीचा ठरलाय. गरज होती का असा प्रश्न चिन्ह. या क्षणाला अजिबात कॉल नव्हता. मात्र दुसरं बघितलं गेलं तर विनाशकालीन विपरीतीचा परिणाम. संवाद होत नाहीये. संवाद मात्र संवाद होत नाहीये. इकडे मात्र फलंदाज बाद झालाय. डीजे चांगला आपण संगीत बघतोय आमच्या डीजे मास्टरच्या माध्यमातून. आयुष्य छान आहे मग थोडासा लहान आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातृभूमीत जन्माला आलो याचाच मला अभिमान आहे.
कारण का शिवछत्रपती शिवाजी महाराजांना आपण तिवार मानाचा मुजरा करून या स्पर्धेला आपण सुरुवात केली होती. त्यांचं पूजन केलं होतं आणि त्यांच्याच आशीर्वादाने आणि गंधराच्या आशीर्वादाने आपण स्पर्धा बघतो सातत्याने आतापर्यंत अतिशय चांगल्या प्रकारची. तर समीकरण पुन्हा एकदा बदलतोय कारण का आपण बघितलं की चौकाराला कृष्ण मडवीने कंबाय केलाय. समीकरण पुन्हा एकदा असणार. येणारे 10 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी तब्बल विचार केला तर 16 धावेची गरज. 10 चेंडू 16 धावेची गरज. मात्र चेंडूंपासून बघितलं गेलं तर 6 धावा उर्वरित जास्ती आहेत. तर इथनं कशा प्रकारचा क्रिकेट आहे, इथनं गेम प्लॅन काय असेल या दोन्ही संघाचा आपल्याला पाहायला भेटेल. येणाऱ्या 10 चेंडूमध्ये सातत्याने चांगल्या प्रकारचे क्रिकेट. कृष्णा मडवी आपल्या सेकंड फील्ड मध्ये. हा चेंडू पॅड वरती आदळतो. स्ट्रॉंग अपील. यावेळेस बघितलं गेलं तर पंचांनी लाईन लेन आणि हाईट फॅक्टर या तिघांचा विचार नक्कीच केला. लाईनचा विचार केला कारण का चेंडू मात्र पंच सांगता की कुठून जाणार होता तोपर्यंत. लेग बायची धाव असेल. धावसंख्या अजून 1 येते. दरम्यान 34 धावा दाबालकावरती येत आहेत. अजूनही 9 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी तब्बल 15 धावेची गरज. 9 चेंडू 15 धावेची गरज म्हणजे सामना शेवटच्या षटकापर्यंत जाईलच का. साधारण मी आधीच म्हटलं होतं का शेवटच्या षटकापर्यंत लढत देईल हा बाल संघ. तेवढी ताकद तेवढा आत्मविश्वास भरपूर आहे. तर यावेळेस तोच आत्मविश्वास खूप उपयोगी होतोय या बाल संघासाठी. कृष्णा माडवी. हा चेंडू दरम्यान पुढे गेला. साईला माझा प्रयत्न होता. लिडिंग एज. चेंडू दरम्यान येतोय लॉंग लेगला. चेंडूची फील्ड होईल तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. संख्या अजून 2 येते. 36 आतापर्यंत धावा दाबालकावरती येत आहेत. 8 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी विचार जर केला तर 13 धावेची गरज. 8 चेंडू 13 धावेची गरज. आपण पहिला सामना बघतोय आजच्या रात्रीमधला अतिशय चांगल्या प्रकारचा नेट टू नेट फाईट. जशास तसं उत्तर टीट फॉर टॅट जशास तसं उत्तर आतापर्यंत देण्याचा प्रयत्न मैदानावरती नितलस संघाने केलाय. कृष्णा. वा चेंडू पुन्हा एकदा बॅटवरती आदळला. स्ट्रॉंग अपील पुन्हा एकदा केली गेली. मात्र पुन्हा एकदा लेग बायची धाव येते. धावसंख्या अजून 1 निघाली. प्रत्येकी धावेसाठी झगडावा लागतोय. एक धावेसाठी मग सातत्याने भरपूर मेहनत भरपूर परिश्रम मात्र करावा लागतो यावेळेस नितल्या संघाला. संख्या अजून 1 निघेल. दरम्यान 37 धावा दाबालकावरती अजूनही चेंडू शिल्लक असतील. दरम्यान शेवटचे 60 चेंडू शिल्लक आहेत. 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी अजूनही 12 धावेची गरज. 7 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी विचार जर केला तर 12 धावेची गरज. सामना अतिशय चांगल्या प्रकारचा बघतोय. जबरदस्त क्रिकेट यावेळेस मैदानावरती. 2 बलाढ्य संघ आमने सामने असताना आपल्याला क्रिकेट याच प्रकारचा क्रिकेटचा दर्जा आपण बघतोय. या स्पर्धेचा स्टँडर्ड वाढवल्या संघाने. सिग्ना चेंडू लिडिंग एज. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण. बॅकफूट पहिला जगदीशने आपलं काम चोखपणे बजावलाय. फलंदाज बाद. सातत्याने मात्र समीकरण बदलतो. जेव्हा जेव्हा कृष्ण मडवीला चेंडू दिलाय तेव्हा कृष्ण मडवीने मात्र स्वतःला साबित केलाय. आतापर्यंत चांगल्या प्रकारचं क्रिकेट. षटक क्रमांक 4 संपलाय. अजूनही सामना गुलाबात होत नाहीये. येणारे 6 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी तब्बल 12 धावेची गरज. 6 चेंडू 12 धावेची गरज. सामना कोठून कोठे येतोय कारण का फक्त 49 धावेची गरज असताना सामना शेवटच्या षटकापर्यंत येतोय. सातत्याने चांगल्या प्रकारचं क्रिकेट यावेळेस दाखवल्या दोन्ही संघाने. का बाजूला नितलस संघ तर दुसऱ्या बाजूला बघितलं गेलं तर यावेळेस आपण बघतोय मैदानावरती बाल संघ तुम्ही जास्त डीन्स ब्रेक करू नका प्लीज. निखिल सामनामध्ये फक्त 4 षटकाचा खेळला होता. केव्हाचा आमचा मध्ये दिसत होता. तुम्ही तुमच्या जिम्मेदारी जबाबदारी आम्ही सामना सोडतो. तुम्ही जास्त डीन्स ब्रेक वगैरे जाऊ नका. स्ट्रिक्टली वॉर्निंग असेल. फिक फास्ट कारण का आमचे प्रोफेशनल पण आहेत. सावंत सर दुसऱ्या बाजूला योगेश शिंद्रेकर याची आपण दखल घ्या. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. विनोद मडवीच्या हातात मात्र भविष्य असणारी बाल संघाचं. तर दुसऱ्या बाजूला मैदानावरती फलंदाज असतील अश्विन म्हात्रे आणि मैदानावरती यावेळेस फलंदाज आहेत स्वप्नील गायकवाड म्हणजे 8व्या आणि 9व्या क्रमांकाचा फलंदाज अश्विन म्हात्रे आणि बघितलं गेलं तर स्वप्नील गायकवाड यांना मात्र भविष्य घडवायचं. यांना भवितव्य घडवायचंय. या नितल्या संघाचा अंतिम षटक. विनोद मडवी पहिला चेंडू सरळ बॅटने घेऊन काढला. क्षेत्ररक्षक येतो अतिशय वेगाने. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षणाची फेक होईल. तोपर्यंत फक्त आणि फक्त सिंगल. क्षेत्ररक्षक निहाल मात्रे चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण मात्र यावेळी सारखं पूर्णपणे जीव ओतले. या सामन्यामध्ये जीवाची बाजी लावली. करूया मरुची स्थिती आहे. राईट हँड लेफ्ट हँड कॉम्बिनेशन. इथनं सातत्याने बघितलं तर गोलंदाजांना द्यायची अग्नी परीक्षा कारण का बघितली तर पहिल्यांदा गेले ओव्हर द विकेट. आता मध्ये जावं लागेल राऊंड द विकेट.
कारण का डावखुराचा फलंदाज जातो स्ट्रायकरला या दरम्यान अश्विन मात्र जातोय. समीकरण बदलतोय. येणारे अजूनही 5 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी तब्बल 11 धावेची गरज. तर चला आपण वेळ जरा कमी घ्या प्लीज. फास्ट किक सामना स्पीड अप करा. समीकरण पुन्हा येणारे 5 चेंडू अजूनही शिल्लक आहे. जिंकण्यासाठी 11 धावेची गरज आहे. राऊंड विकेट विनोद मडवी. हा चेंडू कीपर बीट होतोय कारण का गोलंदाजी चांगली होती. दुसऱ्या बाजूला 22ची धाव असेल. समीकरण पुन्हा एकदा बदल. येणारे चेंडू शिल्लक आहेत 4 आणि जिंकण्यासाठी 10 धावेची गरज. तुम्हाला 10 धावा कंपल्सरी बनवायचा आहे मित्रांनो. सातत्याने तुम्हाला 10 धावा कंपल्सरी बनवाव्या लागतील. या स्पर्धेचा नियम कारण का चेसिंग कंपल्सरी. विकेट टॉसला अजिबात महत्व नाहीये. तर यावेळेस तुम्हाला चेसिंग कंपल्सरी करायची. येणारे 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी 10 धावेची गरज. सामना अजूनही बाकी आहे. एखादा मोठा फटका कमबॅक करू शकेल नितला संघ. तर दुसऱ्या बाजूला एखादा डॉट चेंडू अजून कमबॅक करू शकेल. अजूनही मात्र कमबॅक करू शकेल मैदानावरती हा बाल संघ. करूया मरुची स्थिती मैदानावरती. चांगल्या प्रकारचा क्रिकेट. हा चेंडू सर बॅटिंग घेऊन काढला. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण. फेक होईल. सिकी सिंगल कंप्लीट. एक धावेसाठी झगडावा लागतोय. एक धावेसाठी भरपूर मेहनत करावी लागते मैदानावरती या नितला संघाला. समीकरण पुन्हा एकदा बदलेल. येणारे 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी तब्बल 9 धावेची गरज. 3 चेंडू 9 धावेची गरज. तसे आमचे मान्यवर बाजाराम काटवले शुभागमन झालाय. तर याचे आपण व्यासपीठावरती तुमची योग्य तो सन्मान केला जाईल या स्पर्धेच्या माध्यमातून. तुमच्या माहितीसाठी आपण सामना तुमचं सांगतोय. नितलास विपक्ष बाल खेळाचं दुसरं सत्र. समीकरण शेवटच्या या दरम्यान टप्प्याला सामना आलाय. येणारे 3 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी आपण बघितले 9 धावेची गरज. तराटनाट्य सामना. पैसा उसूल सामना मैदानावरती. म्हणजे हा चेंडू मांडण्याचा प्रयत्न केला गेला आहे. तोपर्यंत फलंदाज तर कीपर क्लोज होते का. लॉंग आहे तर फलंदाज बाद. देव माझे म्हसोबा म्हसोबा पाहून वसाला. देव माझे म्हसोबा म्हसोबा पाहून वसाला. देव माझे मसोबा मसोबा पावला वसाला. देव माझे मसोबा मसोबा पावला वसाला. 8 फलंदाज बाद आहेत. तर समीकरण येणारे 2 चेंडू 9 धावेची गरज. फक्त 49 धावेची गरज होती. आपण सामना अतिशय महत्त्वाचा बघतो. बिग फाईट सामना. 2 चांगले संघ मात्र यावेळेस दसका दम दाखवत आहेत. तर एका बाजूला आपण बघतो सामना प्रत्येक चेंडू मागे बदलतोय. समीकरण फक्त 6 चेंडू 12 धावेची गरज होती. मात्र समीकरण पुन्हा एकदा बदलतोय. वेळ पुन्हा एकदा बदलतीये कारण का येणारे 2 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी तुम्हाला कंपल्सरी 9 धावेची गरज. या चेंडूवरती मोठा फटका जर आला तर शेवटच्या चेंडूवरती आपल्याला सामना पाहायला भेटेल. विनोद मडवी. हा चेंडू बिडकण्याचा प्रयत्न होता. ऑन साईडला चेंडू होतोय. डिफेन्स झोनला चेंडूची फील्ड होईल. तोपर्यंत फक्त आणि फक्त या दरम्यान येतात 2 धावा. एक चेंडू समीकरण 7 धावेची गरज. 1 चेंडू 7 धावेची गरज. आपण जर वेळ कमी घ्या. जरी षटकार मारला मैदानावरती नितलं संघाने तरी सुद्धा सामना जिंकता येणार नाहीये. इथनं एखादा चमत्कार सामना जिंकून देऊ शकेल. ज्यावेळेस नितलं संघाला तो चमत्कार इथे होईल का या मैदानावरती कारण का चमत्कार भरपूर कमी ठिकाणी होतात. तर इथे चमत्कार होणार नाहीये. मी सामना बघितला होता. एका चेंडूमध्ये 11 धावेची गरज असताना सामना जिंकला होता मैदानावरती. उंबाड्याच्या मध्ये स्पर्धा असताना देवरुंग संघाने सामना जिंकला होता. 1 चेंडू 7 धावेची गरज आहे. 7 धावा कंपल्सरी बनवा लागतील कारण का सुकाल्याची मात्र अग्रिप ईमेल लिंकची मात्र आठवण येते. एका चेंडूमध्ये 9 धावेची गरज असताना सामना टाई झाला होता. सातत्याने मात्र यावेळेस तो चमत्कार पण मात्र ऍक्शन रिपीट होईल का. एका चेंडूमध्ये 7 धावेची गरज. सामना संपलाय. 6 धावेने सामना जिंकलाय मैदानावरती बाल संघाने. मी आधीच म्हणत होतो जेव्हा सामना सुरू झाला तेव्हाच 49 धावा असताना सामना जिंकू शकेल. मात्र या दरम्यान चांगल्या प्रकारचं क्रिकेट दाखवलं आणि सामना जिंकला मैदानावरती. विचार जर केला तर बाल संघाने. तर तत्पूर्वी आमच्यासोबत आमचे मान्यवर आहेत. तर आमच्या व्यासपीठात आपण बोलूया. तर आमचे मान्यवर आम्ही भरपूर मध्ये पण एक कव्हर केली होती. शनिवार भाऊ चषक 20-17
त्या स्पर्धेचे लाडके आयोजक आमचे प्रकाशजी दूधकर आमच्या सोबत आहेत. यांचा सन्मान मी विनंती करेल आमच्या आयोजकांना त्रिंबक जाधव यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते सन्मानित करायचे, समोर यायचे. आपण जबरदस्त व्यक्तिमत्व आमच्या काकडवाचे, एक चांगले व्यक्तिमत्व, एक झुंजार व्यक्तिमत्व आमच्या व्यासपीठावरती असताना यांचा सन्मान प्रकाशजी दूधकर आमच्या व्यासपीठावरती आहेत. यांचा सन्मान आमच्या व्यासपीठावरती केला जातोय. त्रिंबक जाधव आमचे निवले पाड्याचे यांच्या शुभ हस्ते दरम्यान आज सन्मान आमच्या व्यासपीठावरती यांच्या माध्यमातून भरपूर मोठी स्पर्धा आपण कव्हर केली होती बाजूच्याच मैदानावरती. तेवढीच चांगली ते आयोजक आहेत आणि तेवढेच चांगले व्यक्तिमत्व. त्याच्यानंतर आमच्या सोबत आमचे मान्यवर आहेत. आमचे मान्यवर माननीय अमित चिकनकर आमच्या मान्यवरांच्या सोबत एक युवा कार्यकर्ते, एक युवा नेतृत्व. यांचा सन्मान विनंती असेल सुनील जाधव यांना की आपण आपल्या शुभ हस्ते सन्मानित करायचं आपल्या व्यासपीठावरती. माहेशी शाह देऊन त्याच्यानंतर श्रीफल देऊन आमच्या व्यासपीठावरती सन्मानित केला जातो आमच्या युवा नेतृत्व, आमचे युवा कार्यकर्ते अमित चिकनकर यांचा सन्मान आमच्या व्यासपीठावरती केला जातोय. त्याच्यानंतर आमच्या सोबत आहेत आमचे मान्यवर बालारामजी काटवले आमचे मान्यवर आमच्या सोबत आहेत. मात्र यांचा सुद्धा सन्मान केला जाईल आमच्या व्यासपीठावरती. अंगद पाडे आमच्या सोबत आहेत. कोटकर इनामपुरी संघाचे संघनायक, एक तेवढेच चांगले स्टार खेळाडू आमचे मान्यवर बालारामजी काटवले यांचा सन्मान डॉक्टर आमचे नांदेव पाटील यांच्या शुभ हस्ते दरम्यान आमच्या व्यासपीठावरती सन्मान केला जातोय. मान्यवर आमच्या व्यासपीठावरती महेशजी शाह, त्याच्यानंतर मोमेंटो या स्पर्धेची एक भेट वस्तू देऊन त्यांना मात्र सन्मानित केले जाईल. तर भाल संघ आपण कुठे जायचं नाहीये कारण लगेच आपला सामना होणार आहे. भाल संघ मॅन ऑफ द मॅच कृष्णा आपण मंचावरती यायचा. मॅन ऑफ द मॅच कृष्णा ज्यानं 9 धावा आणि 5 विकेट अशी उल्लेखनीय कामगिरी. तर कृष्णा आपण मंचावरती यायचा. आणि भाल संघाचा संघनायक आपण कुठेच जायचं नाही, याच्यानंतर आपला लगेच सामना होणार आहे. नक्कीच आपण कृष्णाशी संपर्क साधूच कारण का मॅन ऑफ द मॅच आवाज जातोय. विनंती करा आमच्या व्यासपीठावरती बालारामजी काटवलेत यांच्या शुभ हस्ते आपण सन्मानित करू व्यासपीठावरती. कृष्णा आपण यायचे, आम्ही कृष्णाशी संपर्क साधूच कारण का कृष्णाने चांगलं क्रिकेट या दरम्यान दाखवलं. तर कृष्णा पण यायचे. तर सर्वात आधी तुम्हाला शुभेच्छा, तुम्ही सामना जिंकलाय. फक्त तुमच्याकडे 49 धावा होत्या, वाटलं होतं तुम्ही सामना जिंकाल? हो, नक्कीच जिंकणार. कारण नाईट टुर्नामेंट आहे, बॉल समजत नाही विकेटवर कसा काय येतोय आणि जास्तीत जास्त फेसर असेल बॉलर तर अतिउत्तम आहे. तुम्ही पहिल्यांदाच नाईट रजनीमध्ये घेता का याच्या आधी कधी खेळ होते? ना पहिल्यांदाच खेळतोय आम्ही नाईटमध्ये आणि जबरदस्त आयोजन केलं आहे नेवालीपाडा संघाने. खरोखरच खूपच आभार मानावा लागेल त्या संघाचा आणि जबरदस्त आयोजन केलेलं आहे. ठीक आहे, तर तुम्हाला शुभेच्छा खूप खूप कृष्णा माडवी. तुम्ही चांगलाच क्रिकेट दाखवलं. तर आमचे मान्यवर बालारामजी काटवले आमच्या व्यासपीठावरती आहेत. आमचे मान्यवर यांच्या शुभ हस्ते दरम्यान कृष्णा माडवी मॅन ऑफ द मॅच कारण एक पहिली षटक फेकलं, पहिली त्याच्यामध्ये डबल हॅट्रिक संपादन केली आणि स्पर्धेतील सर्वात चांगल्या प्रकारे पहिली हॅट्रिक संपादन केली कृष्णाने. तर कृष्णा तुम्हाला शुभेच्छा. पुढच्या सामन्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.